नमस्कार, मी राहुल मिस्त्री. सीमाभाग न्यूजच्या विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या विशेष संवाद कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आदरणीय वीरकुमारजी पाटील साहेब. आज आपण त्यांच्यासोबत या कार्यक्रमामध्ये एकूणच आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास कसा होता हा जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे अजून 2 दिवसांनी त्यांचा 17वा वाढदिवस आहे आणि पहिल्यांदा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. साहेब, आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत की सर्वांनाच माहिती आहे की आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबात आपला जन्म झालेला आहे आणि एकूणच आपल्याला विद्यार्थी दशेनंतर राजकारणात का यावं वाटलं आणि राजकारणात एकूणच कोगनोळी ते बेंगलोर पर्यंत अगदी ऊर्जा मंत्री पदापर्यंत आपला प्रवास कसा होता? नाही, माझा प्रवास, राजकीय प्रवास हे कर्तव्याचं किंवा कर्तृत्व म्हणण्यापेक्षा कर्तव्याचं एक सर्टिफिकेट. मी तसा राजकारणात येणारा माणूस नाही. माझी मूळ इच्छा होती मिलिटरीमध्ये भरती व्हायची आणि एक अधिकारी व्हायचं. त्याप्रमाणे मी बेळगाव मिलिटरी स्कूलला शिक्षणही घेतलं. परंतु घरात मध्ये मी एकटाच मुलगा असल्यामुळं आईने त्या काळात परमिशन दिलं नाही आणि मी गावात आलो. गावात त्या वेळेला शाळा नव्हती. प्राथमिक शाळा एका भाड्याच्या घरामध्ये चालू होती. कोर्टाचा विरुद्ध निकाल लागला आणि गावाने ठरवलं की शाळेचं बांधकाम करायचं. ज्या वेळेला वडीलधाऱ्या मंडळींनी ठरवलं त्यावेळेला मी माझ्या वाटणीची जवळजवळ 35 गुंठे जमीन शाळेसाठी दान केली. त्याच्यानंतर गाव मिटिंग घेऊन त्यांनी मला त्या प्राथमिक शाळेच्या बांधकाम विभागाचा सेक्रेटरी म्हणून काम करायला संधी दिली आणि तिथून माझा राजकीय प्रवास चालू झाला. माझं पहिलं काम ते. त्याच्यानंतर स्लोली 78ला तालुका डेव्हलपमेंट बोर्डाची निवडणूक लागली. निवडणूक लढवली, जिंकून आलो, अध्यक्ष झालो आणि 5 वर्ष जनतेची सेवा केली. त्याच वेळेला स्वर्गीय विक्रमसिंग गाडगेंची भेट झाली. त्यांनी बोलवून घेतलं, बाबा आपण या शाहू कारखान्यासाठी काम करायला पाहिजे म्हणून सांगितल्यानंतर त्यांचे आचार विचार मला पटले. मी त्यांचा एक शिष्य म्हणून आज सगळे काम करतो. पुढचा प्रश्न असा आहे की साहेब, आपले वडील स्वर्गीय आप्पासाहेब पाटील यांच्याबद्दल अनेकदा मी देखील ऐकले की त्यांचे अगदी सामान्य लोकांच्या बरोबर विशेषतः सर्व जाती धर्मांचे चांगले संबंध होते आणि ते प्रत्येकाचे एक जाणीवपूर्वक विचारपूस कराय, कोण जेवलाय का, खाल्लाय का, म्हणजे त्यावेळेच्या काळात त्यावेळेच्या रूढी परंपरा देखील काही वेगळ्या होत्या. त्याबद्दल काय सांगू? ती काय सांगण्यासारखं काही नाहीच आहे ना. ती परंपराच आहे, आमच्या रक्तात आहे. आज मी करतोय, माझी मुलं करतात, त्यांची मुलंही तेच करतात. त्याच्यामध्ये परंपरागत आहे, ते रक्तात आहे प्रत्येकाच्या. आता आपणच सांगितलं की स्वर्गीय विक्रमसिंह गाडगे त्यांच्या कुटुंबाचे आणि तुमचे खूप अगदी जवळचे संबंध आहे. कारखान्याच्या उभारणीपासून आज ते हयात नाही तरी त्यांच्या म्हणजे चिरंजीवासोबतही तुमचं त्या पद्धतीनंच सगळं संबंध आहे. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काय स्थान आहे? विक्रमसिंह गाडगे, स्वर्गीय विक्रमसिंह गाडगे. मी मगाशी सांगितलं, मी त्यांचा शिष्य बनतो. शिष्य माणूस केव्हा बनतोय? ज्या वेळेला त्यांचे आचार विचार हे पटतात आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांची विचारसरणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जी होती की शेतकऱ्याचं हित व्हावं, सामान्य शेतकरी हा मोठा व्हावा, ही त्यांची इच्छा होती आणि ती पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांची ती इच्छा राहील. हे कारखान्यापुरतं झालं. 85ला मला तिकीट दिलं गेलं काँग्रेस पक्षानं. मी निवडून आलो, विरोधी पक्षात काम केलं 5 वर्ष. माणसानं विधानसभेत जाताना विरोधी पक्षात जो 5 वर्ष काम करतो त्याला चांगले अनुभव येतात आणि भविष्य काळामध्ये त्याला काम करायला सोपं जातं. त्या पद्धतीने मी काम केलं.
त्याच्यानंतर परत 89ला पक्षाने मला आदेश केला सदलगा मतदारसंघातून निवडणूक लढवा. मी निवडणूक लढवली आणि हे सगळे लढवत असताना त्या काळामध्ये माझे जे तालुका बोर्डाचे सहकारी होते, कैलासवासी गोपाळदादा पाटील असतील, आर्यनचे सर्वस्व आमचे सिनियर रावसाहेब पाटील अण्णा असतील किंवा बाकीचे इतर सहकारी आज नाही आहेत हयात, तर त्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं, मला आशीर्वाद केले, म्हणून मी ह्या स्टेजला येऊ शकलो. मी पहिल्यांदा आमदार झालो, दुसऱ्यांदा आमदार झालो, तिसऱ्यांदा मी परत मला पक्षाने निपाणी तिकीट दिलं. काही कारणास्तव माझा पराभव झाला, सामोरे जावं लागलं. मी गेलो 1400 का 1700 मतांनी माझा पराभव झाला आणि त्यानंतर मी आमदारकीची लाईन सोडून टाकली आणि मी जिल्ह्याच्या राजकारणात गेलो. मी MLC झालो. आत्ताचे आपले कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीशअण्णा जारकिहोळी यांच्या समेत काम चालू केलं. त्यांनी मला त्यावेळेला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी 3 वेळा MLC झालो. म्हणजे जवळजवळ मी त्या विधानसभेमध्ये असेंब्ली असून दे किंवा कौन्सिल असून दे मी 28 वर्ष काढली आणि त्या मतीत SM कृष्णा साहेबांच्या पिरियडमध्ये मी मंत्री झालो ऊर्जा खात्याचा. मी KPTCL म्हणजे KPTCL जी त्यावेळेला होतं, आता KPTCL नाहीये, विद्युत मंडळ होतं, त्याचा मी अध्यक्ष म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं. एकूणच आपण आजपर्यंत विधानसभेचे सभागृह 10 वर्ष आणि जे ज्येष्ठ सभागृह ठरवलं जातं की विधान परिषद, एकूण 28 वर्ष तुम्ही म्हणजे काम केलं. निपाणी किंवा असं बेळगावचं प्रतिनिधित्व बेंगलोरमध्ये केले. या 2 सभागृहात काम करत असताना तुम्हाला कोणत्या सभागृहात काम करायला जास्त आवडलं? ज्येष्ठ हे विधान परिषद आपण म्हणतो, खालचं सभागृह हे विधानसभा, यातून अनुभव काय? दोन्ही सभागृहात काम करत असताना दोन्ही सभागृहात काम करत असताना अनुभव चांगले आले, पण मला आवडेल दोन्ही सभागृहात काम करायला, काय प्रश्नच नाही. खाली लोअर हाऊसला सुद्धा आणि अप्पर हाऊसला सुद्धा. पण आता माझी इच्छा लोकसभा किंवा राज्यसभेला काम करायची इच्छा आहे. आता विधानसभा विधान परिषद मी विसरून गेलो. गेल्या काही वर्षापूर्वी असं म्हणत होते निपाणी भागात तंबाखूचं खूप मोठं आंदोलन झालं होतं, त्यात तुमचा सहभाग होता, त्यामुळे तुम्हाला म्हणजे आंदोलनाचं जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. तो म्हणजे अनुभव, म्हणजे ते दिवस कसे होते, तुम्ही सामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला? अनुभव काय नाही, जेलमधला अनुभव काय सांगतो म्हणजे त्यावेळी जेलमध्ये जेलच. त्यावेळेला सुदैवानं दुर्दैवानं मला माहित नाही, तो काँग्रेस सरकारच होतं, मुंडराव साहेबांचं सरकार होतं. आम्ही जेलमध्ये गेलो. आम्ही कुठल्या पक्षाचा म्हणून तिथे गेलो नव्हतो. एक सामान्य शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करायचं, सामान्य शेतकऱ्याचं हित जोपासायचं म्हणून आम्ही गेलो होतो. सरकारने ऑर्डर काढली, कोर्टाने आदेश केला जेलमध्ये जावा. गेलो. 21 दिवस गुलबर्गा जेलमध्ये तसल्या उन्हाळ्यात काढले. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीचा किंवा इतर बाबीचा भयंकर त्रास झाला. अजूनही होतो, त्याचा परिणाम अजूनही आहे. आणि त्याच्यानंतर एक 11 दिवस हिंडलगा जेलला काढलं. हिंडलगा जेल काय थंड हवेचं ठिकाण असल्यासारखं आहे, छान आहे तिथे. आता काँग्रेसबाबत विरोधकांच्याकडून असं बोललं जातं की काँग्रेस आता संपलेली आहे, पुढच्या वर्षी कर्नाटकात विधानसभेचे बिगुल वाजणार आहेत, काँग्रेस सत्तेवर येईल का? तिथं आता काँग्रेस संपली वगैरे म्हणायचा काय प्रश्न आहे. काँग्रेस संपणार नाही केव्हा, आणि काँग्रेस संपायची जी भाषा करतात ते राहणार आहेत की नाही संशय आहे मला. कारण पुढच्या 2023ला जे इलेक्शन होणार त्याच्यामध्ये काँग्रेसच विजय होणार, मेजॉरिटी काँग्रेसची होणार. सूर्य पूर्वेकडनं उगवतोय हे कुणाला विचारून सांगायची काय गरज नाही. पुन्हा 100% विश्वास आहे. मगाशीच आपण बोलल्याप्रमाणे आता आम्ही राज्यात काय इच्छुक नाही असं त्यावेळी एका प्रेसमेंट देखील मध्ये आपण बोललो होतो की केंद्राच्या राजकारणात आपण आता सक्रिय होणार आहे. तुमची अशी पक्ष श्रेष्ठीबरोबर अशी काही चर्चा झाली की लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा किंवा राज्यसभेत नॉमिनेट व्हायचं असं काही चर्चा झाली आहे का? मी पहिल्या प्रथम आपल्याला सांगू इच्छितो, मला नॉमिनेशन कुठं व्हायची इच्छा नाही सध्या तरी. नॉमिनेशन म्हणजे मागच्या दरवाजाने एंट्री करायची.
कुठलंही आता मी विधान परिषदेला होतो, मी इलेक्शन करूनच मी आत गेलो हाऊसमध्ये. असेंब्लीला विधानसभेला मी इलेक्शन करूनच आत गेलो. तालुका बोर्डाचं इलेक्शन केला मी. तालुका बोर्डाच्या इलेक्शनमध्ये अपक्ष राहून निवडून येऊन काँग्रेसचा अध्यक्ष होऊन मी काम केलं 5 वर्ष. म्हणजे असं समजा की आता लोकसभेची निवडणूक लढवणार किंवा लढवण्याची इच्छा आहे, कारण डायरेक्ट जाण्याची इच्छा नाही असं म्हणजे तुम्ही जनमतातूनच प्रतिनिधित्व करणार. मला लोकसभेला जायची इच्छा आहे. पक्षाने मला तिकीट दिलं तर मी नक्की निवडणूक लढवणार. जर नाही पक्षाने दिलं तर पक्ष काय विचार करत त्याच्यावर मी राहणार. आता अजूनही आम्ही बघतोय साहेब की तुमचं आता 70 पर्यंत आता एज आहे, वय आहे, तरी देखील एखाद्या तरुण कार्यकर्त्याला, तरुण नेत्याला लागवेल असा तुमचा प्रचार दौरा असतो. पक्ष जरी आता म्हणजे विधानसभा विधान परिषदेचं पद नसलं तरी तुम्ही केंद्रस्थानी असता प्रचारासाठी वेगवेगळे आंदोलन असं पक्षाचं, बेळगाव असेल किंवा बेंगलोर, याचं रहस्य काय? काही नाही, सरळ आहे. मी कैलासवासी आप्पासाहेब पाटलांचा मुलगा, कोगणीच्या पाटलाचा पोरगा. पक्षानं जर मला तिकीट दिलं नसतं, कैलासवासी बी शंकरानंद साहेब असतील, खारगे साहेब असतील, सिद्धरामय्या साहेब असतील, आत्ताचे आमचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांनी जर सहकार्य केलं नसतं तर मी वीरकुमार पाटीलच राहिलो नसतो. तेवढाच राहिलो असतो, आप्पासाहेब पाटलाचा पोरगा. याच्या पलीकडे मी काय झालो नसतो. पक्षाने मला तिकीट दिलं, पक्षाने मला उचलून धरलं, आणि त्याच्यापेक्षा महत्व माझं गाव आणि माझा भाग या सगळ्यांनी मला पोटचं पोरगं म्हणून उचलून धरलं. त्यामुळे मी ह्या स्टेजला आलो. एक काळ असा होता की निप्पाणी मतदारसंघात जे आता 3 माजी आमदार आहेत त्यापैकी तुम्ही एक, प्राध्यापक सुभाष जोशी सर असेल किंवा काका पाटील साहेब असेल, एकमेकाविरुद्ध म्हणजे लढले होते. मात्र आता हे तिन्ही जे त्रिमूर्ती आहेत ते एकत्र एक संघाने काम करत आहेत, याबद्दल काय सांगा? चांगली लक्षणं आहेत पक्षाला, पक्षासाठी चांगली, पण लक्षणं चांगली आहेत. वयाच्या 20व्या वर्षापासून आम्ही राजकारण करतोय, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये विरोध म्हणा किंवा पक्षामध्ये त्रास म्हणा 2 वर्षात कमी झालेला. आम्ही पक्षामध्ये राहणारी माणसं, मग ते काकासाहेब पाटील असतील, लक्ष्मणराव चेंगळे असतील, सुभाष जोशी सर असतील, पक्षामध्ये नसले तरी ते आमचे हितचिंतक, आमचे नेते, ते आमचे सिनियर नेते म्हणण्यापेक्षा सिनियर, वरिष्ठ नाही, सिनियर, मला सिनियर, हे आम्ही सगळे एका स्टेजवर राहून काम करतोय, एका बैठकीला बसतोय, एकमेकाचे विचार देवाणघेवाण होते, त्यामुळे स्मूथ चालू आहे. आणि हे असं हे इलेक्शनसाठी नाही, आम्ही मना नाही काढलं, मन जुळल्यात कुठं, मतभेद विसरून. हो, मतभेद होता कारण मनभेद नाही. आता किती वेळा पाडायचं, किती वेळा पडायचं. शेवटचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावरचा आणि राज्य स्तरावरचा. 2014 पासून भाजप सरकार आल्यानंतर बऱ्याच अशा काही गोष्टी झाल्या की दिल्लीमध्ये संविधान जाळण्यात आलं. नुकतीच एक ताजी गोष्ट झाली की प्रजासत्ताक दिनी एका म्हणजे रायचूरमध्ये एका न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीशाने की बाबासाहेबांचा फोटो काढायला सांगितलं. अत्यंत दुर्दैव आहे. या ठिकाणी म्हणजे निषेध देखील झालाय. आपले चिरंजीव पंकज साहेब यांनी देखील निषेध निप्पाणीवर केलाय. आम्ही बेंगलोरमध्येही भाग घेतला. तर याबद्दल तुम्हाला म्हणजे नेमकं काय फरक काय नाही? बघा, भाजपचे माजी मंत्री, भाजपचे खासदार हे म्हणतातच तोंडानं, जाहीर भाषणात संविधान बदलण्यासाठी आम्ही निवडून आलोय, आमचा पक्षाचा एक कार्यक्रम आहे तो. असल्या लोकांना आपण निवडून द्यायचं की नाही ते ठरवायला पाहिजे. आम्ही तर पहिल्यापासून विरोधच आहे. रस्त्यावरून विरोध करणे काळाची गरज आहे. तर न्यायाधीशाचा विचार आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असू दे किंवा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री बोमाई साहेब असू दे, त्यांनी विचार करायला पाहिजे ना, असला न्यायाधीश आमच्या राज्यात ठेवायचा का नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवून मी एक झेंडावंदन करणार नाही म्हणता, असल्या ज्याच्याला आमच्या राज्यात काय काम आहे. देशात चिका कोर्ट आहे, जाऊन देत की तिकडे. धन्यवाद साहेब की आपला वेळ काढून आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि मुलाखत दिली. आणि खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, खरं वेळेअभावी हे सर्व बोलू शकत नाही. आणि पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण बघितलं की हे होते राज्याचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमारजी पाटील साहेब. त्यांनी अत्यंत दिलखुलासपणे सर्व माहिती दिलेली आहे. कॅमेरामॅन राजेंद्र ढालेसह राहुल मिस, सीमाभाग न्यूज, कोगनोळी.